रस्त्यावरती हे पावड्या गावातली मंडळी आपल्या सोबत तर एक छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा बोलून द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती भूपती प्रजापती
वीरांची सावली राजमाता वीर माता माँसाहेब जिजाऊ माते की जय। माँसाहेब जिजाऊ माते की जय। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय। आपली ज्योत तयार झालेली आहे। आता ही ज्योत आपण वडगावी घेऊन जाणार आहे। तर आपण आता शिवज्योत घेऊन आपल्या गावाकडे निघालेलो आहे। आळीपाळीने शिवज्योत ही एक एक जण येतील। दरवर्षीप्रमाणे आपल्या वडगावमध्येही साजरी करीत आहे। तरी आपल्या राजांना सर्वांनी या ठिकाणी शिवप्रतिमेचं आता पूजन होणार आहे। तरी राजांना ओवाळण्यासाठी सर्व महिलांनी आपलं हळदी कुंकवाचं ताट घेऊन या ठिकाणी मंडपामध्ये हजर राहायचंय। ज्योत या ठिकाणी आलेले आहे। तरी सर्वांनी ताबडतोब मंडपामध्ये येण्याची कृपा करावी।
मंडळी राजांचं पूजन करतील. या दादा या. महाराज की क्षत्रिय कुलवंत राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव, हर हर महादेव. जय भवानी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय.
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गौतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, स्वराज्याची माऊली, बहुजनांची सावली, राजमाता, वीरमाता मासाहेब जिजाऊ माते की, मासाहेब जिजाऊ माते की. संस्कृत पंडित, कला पंडित, साहित्यिक, सर्जा, राजा, मृत्युंजय, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. अरे तुमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. अरे रक्तात बोललंय काय? जय जिजाऊ जय शिवराय. एकच आवाज, एकच पर्याय. छत्रपती जिजाऊ जय शिवराय. हर 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 हर. आज या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ वडगाव, स्थानिक मुंबई मंडळ, तसेच युवा मंडळ, महिला मंडळ उपस्थित सर्वांचे या ठिकाणी मी पहिल्यांदा शिवजयंती निमित्त स्वागत करीत असून आभार मानतो उपस्थित राहिल्याबद्दल. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. ज्याप्रमाणे या महाराष्ट्रावर मुघलांची सत्ता होती त्यावेळी त्यांचे वडील स्वतः औरंगजेब बादशाहच्या ह्याच्यामध्ये संस्थानिक होते, प्रांत अधिकारी होते, सुभेदार म्हणून म्हणायचे. म्हणजे एवढं सर्व असताना त्या माहुलीनं, जिजाऊ माहुलीने त्यांना सर्व सुखसोयी होती, त्यांना असे दरबारी मान सन्मान मिळत असताना सुद्धा त्यांच्या विचारश्रेणीत स्वातंत्र्य म्हणजे काय किंवा गुलामगिरी कशाला म्हणतात, पारतंत्र्य काय असतं याची जाणीव करून त्यांना पूर्वीच्या ज्या काही महाभारत रामायण याचा उपदेश करून, शूरवीरांच्या कथा सांगून त्यांची मनधरणी भक्कम केली. आज जर तुम्ही असं पाहिलं की एखाद्या कुटुंबात जर सदन कुटुंब असेल, त्या मुलाला सहसा असं वाटत नाही की आपण काहीतरी वेगळं करावं. पण त्यावेळेला शहाजीराजे स्वतः प्रांत अधिकारी असून त्यांचे प्रांताचे ते सुभेदार असताना सुद्धा, सर्व राजाचे सर्व सुखसुविधा असताना सुद्धा त्यांनी त्या सर्व गोष्टीवर, फक्त एका गोष्टीवर की माझा महाराष्ट्र देश गुलामगिरीत आहे, त्याला मी कसं स्वतंत्र करीन यासाठी सर्व सुखसोयीवर लाथ मारून स्वतःच मावळे, जे की जशी रामानं वानरसेना तयार करून लंका काबीज केली, किंवा जसं ते एक प्रकारे सीतेला सुटका करून स्वतःच राज्य स्थापन केलं. लंकेत जरी बिभीषण नसला तरी पण ह्यांनी राज्य स्थापन करून दिलं. तसं ह्यांनी महाराष्ट्रात की गुलामगिरीच्या पाशातून जी बेडी पायात अडकली होती, ती बेडी सोडवण्याचं काम जिजाऊ मातेने त्यांना बाळकडू पाजून त्याचं रूपांतर छत्रपती शिवाजी महाराजांचं झालं. आणि त्यांनी त्यांच्याकडे खूप मोठी अशी काही लढाऊ हे नव्हती, पण दादाजी कोंडदेव सारखे संत पुरुष, कारण कोणत्याही राज्यकारभारात जेव्हा तुम्ही तुमची वैचारिक शरणी, वैचारिक भक्कम पाया हा आध्यात्मिक आणि लढाऊ असेल तरच तो पुढेपर्यंत ठीक. गोळ्यांना आणि गोळ्यांना यांना मी विनंती करतो, त्यांनी शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करावं आणि त्यांचे साथीदार कोणांना, करपे यांना सुद्धा विनंती करतो, त्यांनी सुद्धा येऊन शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करावं. या ना करपे सर, सरपंच, उपसरपंच यांनी सुद्धा त्यांच्या बरोबर या. गावच्या अध्यक्ष त्यांनी पण या. और राहा उभी इथे. दादा तुम्ही या.
दादा या तुम्ही. हितेश हितेश कुठे गेला? हे हितेश तो बोलतो बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. आयुष्य घडवते म्हणून घरी आणून घालव मी जमलं म्हणजे यांचं असलं विचार आणला. संकुचित गतीचं संपला का? चांगलं बघायचं का? चांगलं काय आहे पडतोळून बघावं. गेला अक्का बरबाद. मला वाईट काय वाटलं, त्या माणसाच्या परिवारात सुखच नाही कधी. जे स्वतंत्र केला पण यांना राजाचा जो भोग आहे ना, आहे अनारे जेवायला नाही. पिठलं भाकरी जेवण पाहिजे का? पिठलं भाकरी कांदा हे जेवण आयुष्यात स्वातंत्र्य मिळताना गेलं. असलं कष्ट करायचं काही नाही. आयस मरू रे, आयस कधी होती? हे चांगलं आहे तोवर. घेतलं काय दुबळं केलं तर कायच करणार सांगा मला? काय करणार? म्हणून त्यांनी सांगितलं, संतांनी सांगितले जवळ सकाळ सुद्धा आहे. हात तानावया पाय तो आपल्या सोयीत पाय. तीर्थयात्रेत जायचं कोण कुठं नाही. चांगलं आहे तोवर. ह्याचं दुबळं जायचं कोणी जाऊ शकत नाही. कळलं का? त्यामुळं ज्या जयंत्या साजऱ्या करतो ती पोरं कोण गेली तिकडं? ती पाहुणे आहेत का? अरे मी ह्यांना सांगतोय हा हे इकडं लक्ष आहे. इकडं दुबळेपणा पत्करू नका समाज हितासाठी. तुम्हाला किती वेळा सांगितलंय ना, आमच्या अधिकारी कोणी आले ना तरी बसल्यावर अडचण काय शोधायची मांडायची. समाजाच्या कुठच्या घटकाला काय अडचण आहे ही मांडायची. तेव्हा गाव रक्षण. आपला कागद मोकळा झाला की मोकळा झाला होणारच नाही तुमचा. गावाच्या बांधिलकीनं केलं तर होईल पुढं. नाकू नका एकट्यावर करतोय म्हणून तुम्ही त्या नादातच जाऊ नका. समाज राखायचा काम करा आणि तो आदर्श आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा घ्या. त्याप्रमाणे आपला समाज चालवा, बाग चालवा, देश राज्य चालवा, देश चालवा. तुमचा आदर्श जो शिवाजी महाराजांनी घेतला तो. त्यामुळं नित्य जयंत्या साजरा करण्यात आयुष्य वाया घालवू नका. स्वातंत्र्य टिकल कसं तुम्ही? आतापर्यंत 400ची गाठ घालायला आणली 30ला. आता 2030ला 400 होतील. आता 93 चालले, 94 चालले. दिवस मोठा राहिले. जे वडील करती त्या नाव धर्म ठेवती. त्यामुळं आज तुम्ही गेलं ते 30ला काय घेतली काय नसतील आमच्यासारखी तेव्हा तुम्ही असाल. तर त्यावेळेला मागचे भान ठेवून करायचं आणि ती 400 साजरी करायची. असं साजरं करा की ही तो वेळ आपल्या वेळेचा जीवनपणा येण्याचा पण कमीचपणा याचा कामाने या पद्धतीने करा. खूप सुंदर असा कार्यक्रम तुम्ही साजरा केला. त्याबद्दल तुम्हाला माता भगिनींना सर्वांना धन्यवाद देतो. आम्ही आपली रजा घेतो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. हॅलो.
लक्ष्मण द्या, भरत घ्या, शत्रुघ्न द्या, शिवाजी घ्या, तानाजी द्या, लक्ष्मण द्या, गोकुळ द्या. Jaya
नाव शिवाजी ऐका मंडळी जुबाळा जुबाळा जुजू नाव शिवाजी ऐका मंडळी जुबाळा जुबाळा जुजू एवढं कसं तिथे नावाचं
विनंती आता जोडून जुबाळा जुबाळा जुजू विनंती करते आता जोडून जुबाळा जुबाळा जुजू 18 दिवशी 18 रंग वाजवी मुरली उर्वी तिरंगा जुबाळा जुबाळा जुजू वाजवी मुरली उर्वी तिरंगा जुबाळा जुबाळा जुजू नवरात्रीची घंटा वाजवा फटाकी बघितला मुझे थांबच होते निवडा जुबाळा जुबाळा जुजू मिरवणुकीचा कार्यक्रम नंतर सुरू होणार आहे तर सर्वांनी मंडपाची कृपा करावी. Krishna
कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे
चालू चालू. आता टेपवर थोड्याच वेळात आरती लावणार आहेत. सर्वांनी मशाल वरती पकडा आणि अंतर ठेवा. एकमेकाचा अंतर ठेवा. जवळजवळ उभं राहू नका. थोडं अंतर ठेवा. आरती चालू करा. गजापती अष्टदान जागृत अष्टप्रधानिष्ठित न्यायालंकार भूषित सकळ मंडळित शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्राण प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्याची बावली बहुजनांची सावली राजमाता वीरमाता मासाहेब जिजाऊ माते की मासाहेब जिजाऊ माते की संस्कृत पंडित कला पंडित साहित्यिक सर्जा राजा मृत्युंजय स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की अरे तुमचं आमचं नातं काय अरे रक्तात विल्लाय काय अरे एकच आवाज एकच पर्याय अरे अरे मोठ्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये दोन व्यक्ती नाहीत. काल पण एका लेखकाने लिहिले
की आज आपण इथे 393 कार्यक्रम साजरा करतो. तो 2030 ला 40 वर्षाचा होणार होता. मग कालावधीमध्ये शतक पूर्ण करताना आपण किती कुठं असू याची खात्री नाही. तर या कार्यक्रमात सुद्धा एवढ्या अन्य सोहळ्यामध्ये आदरणीय या गावचे सुपुत्र विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुंदर एक ढोल वादक जयदिनचा आदरणीय आनंदराव शंकरराव आमरस हे गेल्या 11/2 या ठिकाणी त्यांचं देहावसान झालं. भगवंतांनी त्यांना आपल्या एवढ्या मोठ्या समाजातून त्यांच्या गोतावळ्यातून आपल्या सत्तेने नेलं. त्याचबरोबर एक तरुण तडफदार कार्यकर्ता विजय जयसिंग निकम, विजय जयसिंग बामरस यांचं 8/2 या दिवशी देहत्याग केला. तर या व्यक्तीनं जशी शिवछत्रपतींची शक्ती अजरामर राहिली त्याचप्रमाणे या तरुण कार्यकर्त्यांची सुद्धा कीर्ती अखंड राहावी, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी, त्यांच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची भगवंतांनी ताकद द्यावी आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती लावण्यासाठी म्हणून सर्वांनी 2 मिनिटं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा जप करा आणि ती जपाची श्रद्धांजली देऊन त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभायची प्रार्थना करा. कुंडली कौररा हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. धन्यवाद.